त्याच्यामध्ये पाहिलं असेल व्हाईट कॅप काढून राजाना मानाचा मुजरा करतो तो इंग्रज वकील हेनरी ऑक्झटन खास राजांच्या भेटीसाठी आला, दरबारात आला, राजाना मानाचा मुजरा केला, इंग्रज कोपऱ्यात उभा राहिला, आनंदाने राजांचा राज्याभिषेक बघतोय, बघताना त्याची चुकून नजर त्या हत्तींकडे पडते, हत्तीना बघून एवढा घाबरतोय, अरे मी 2 पायाचा माणूस, मला यायला 6 तास लागले, मग राजाने बलाटे देहाचे 4 पायाचे हत्ती रायगडावरती कशी आणली? आता मराठी माणूस काय उत्तर देणार त्याला की आमच्यापेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. इंग्रजाला सापडलं नाही. इंग्रजाने रोज निश्चित दिल्ली डायरीत बकरीत लिहून ठेवलं. आत्ताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की रायगडाचं बांधकाम झालं 14 वर्षात, हत्तीची वाढ होते 3 ते 4 वर्षात. राजाने बांधकाम करण्याआधी लहान पिल्ल पालखीत बसून आणली आणि पाळण पोषण रायगडावरती केलं. ही राजांची दूरदृष्टी. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं कधी लहान करता येत नाही. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. या हत्ती तळाव आहे, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा आहे. आता काही तज्ञांची मत आहेत की याच्यामध्ये पाणी साठल्यावर खाली जर शत्रूचा लोट आला, शत्रू आटपला नाही तर याचं लिकेज फोडलं जात होतं. त्या शत्रू त्याच्या वेगाने वाहून जाईल पाण्याच्या, त्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला जात असेल. तळावाच्या साईडला आपण तिकडे खांब पाहिलाय काय? हो, मनात शंका आहे ते मल्लखांब असेल. मल्लखांब कसा असू शकतो? तो लोखंडी आहे, त्याला वरती कडी आहे. लोखंडी नाही, सॉरी, पोलादी आहे तो. मग त्याला वरती कडी असल्यामुळे तर आपल्या दृष्टीने तो मल्लखांब नाहीये. तज्ञांची मत आहेत, 2 कारण आहेत त्याच्यावर की एखादा तिथं टायमिंग, वेळ सेट करण्याची, टायमिंग कळायच्या त्या गोष्टीवरून त्याचा वापर केला जात होता. दुसरा गोष्ट म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर त्याला तिथं बांधलं जात होतं आणि तिथे त्याला चोप दिला जात होता, त्यासाठी त्याचा वापर केला जात असेल. किंवा एखादा हत्ती तापला असेल, एखादा प्राणी तापला असेल तर त्याला तिथं बांधलं जात होतं. पण हे हत्ती प्राणी बांधण्याची जागा मला तर वाटत नाही का हत्तीला किंवा घोड्याला पायातच बांधला जातो, गळ्यात बांधला जात नाही. त्यासाठी त्याला तिथे बांधण्यासाठी जागा नसावी. पण हे 2 कारणांपैकी एक कारण असावं, याच्यावरती इतिहासकारांचे तज्ज्ञ आहेत. तो खांब आहे, बाजूला तुम्हाला डोंगर दिसतो का? हा सगळा सह्याद्री पर्वत रांग आहे. असं वाटतंय की रायगडाला ती जॉईंट आहे, कनेक्ट आहे, पण नाहीये. स्वतंत्र किल्ला आहे. एका काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला आहे. जणू काही गुलाबाच्या कळीपासून गुलाब उमगतं तसा रायगड एकाच खडकापासून उमगला आहे. कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईंट कनेक्ट नाहीये. जसा थोडक्यात मराठी शब्दात एखाद्या वाघाला कुठल्या प्राण्याचा सपोर्ट नसतो, तसं या रायगडाला कुठल्याही सह्याद्रीचा सपोर्ट नाहीये. एकमेव किल्ला आहे, एकाच काळ्या पाषाणापासून रायगड निर्माण झालेला आहे. 1200 एकर डोंगर हा वसलेला आहे. याचा क्षेत्रफळ 1200 एकर आहे, खास खळगे धरून. पण वरचा भूभाग हा 100 एकराचा आहे. आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यात जातोय. बाल्य किल्ला म्हणजे किल्ल्यात जो किल्ला असतो, महत्वाचा एरिया बघण्याकरता जातोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.